पुण्यातील दौंडमधील कला केंद्रात आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबारानं खळबळ उडाली आहे। यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे। सर्वात आधी झी24 तासनं हे प्रकरण समोर आणलं आणि या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून कला केंद्राच्या मालकासह 6 महिलांना ताब्यात घेतलंय। झी24 तासची टीम थेट कला केंद्रात पोहोचली आहे, पाहूया। दौंडमधल्या कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातला। या व्यक्तीनं अंधाधुंद गोळीबार केल्याच्या घटनेनं दौंड हादरलं। या गोळीबारात एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे। सर्वात आधी झी24 तासनं हे प्रकरण उघडकीस आणलं। अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला। आमदाराच्या भावाकडून हा गोळीबार करण्यात आलाय। या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे। कला केंद्रात डान्स सुरू असताना गोळीबार करण्यात आला। गाण्यावरून कला केंद्रात वाद झाला अशी देखील माहिती आहे। चौकशीसाठी कला केंद्राच्या मालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या कला केंद्रातील 6 महिलांची चौकशी करण्यात आली आहे। सध्या पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू आहे। ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला त्या ठिकाणी झी24 तासची टीम पोहोचली। जर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे अंधार आणि लाइटिंग लावण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी साऊंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अशाच पद्धत या ठिकाणी कला केंद्रावर खरं तर आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की या ठिकाणी डान्स बार सुरू होतो। लाइटिंग सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक दौंड पोलीस जे आहेत ते आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारची माहिती घेतात। मात्र हा जो परिसर बघितला तर हा दौंडमधला परिसर आहे आणि या ठिकाणी कला केंद्र जे आहे ते रोज सुरू असतं। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरूनच सरकारला धारेवर धरत खडे सवाल केलेत। सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे। पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल। खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे। तर आता गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामध्ये आरोपींना बोलावून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणामध्ये इन्क्वायरीसाठी आरोपींना बोलवण्यात येईल, त्यांची चौकशी करण्यात येईल। दरम्यान पोलीस योग्य कारवाई करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। आणि असा प्रसंग घडला असेल तर तो मंत्र्याचा भाऊ आहे, आमदाराचा भाऊ आहे, खासदाराचा भाऊ आहे, पोलिसांना बघण्याची आवश्यकता नाही। त्यानं जर वेपनमधनं फायर केलं असेल आणि तरुणी जखमी झाली असेल, पोलीस कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर। दौंडमधल्या कला केंद्रातील गोळीबाराचं प्रकरण सर्वात आधी झी24 तासनं समोर आणलं। त्यानंतर आता कारवाईला वेग आल्याचं चित्र आहे। तपासानंतर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागलंय। ज्ञानेश सावंतसह निलेश खरमरे, झी24 तास, दौंड।